भरपूर स्टॉल वाले बसलेले, भरपूर जण बसलेले आहेत. असे 40 रुपये डझननी भेटत. त्या अनासे शेकड्यावर घेतला 150 रुपयाचे 100 राहतात पॅकेट. हाच होलसेलला घेतला तर 40 रुपयाला भेटत. अशा प्रकारचे तर झाडू मिळून जाणार आहे, खराटे मिळून जाणार आहे, टोपल्या पाहिजे तर टोपल्या मिळून जाणार आहे. हे 130 रुपयाला होलसेल आहे. हे कंगन म्हणता येईल. कंगन म्हणता का? ओके. आता पण आपल्याला गर्दी पाहायला मिळून जाते. तुम्ही फरसाण पण पाहू शकताय. हे बघा मधी पण फरसाण आपल्याला पाहायला मिळून जातोय. सोन पापड़ी कैसी जाते अपने? 160 रुपये किलो. 160 रुपये किलो. ते आहे 450. 450 गोल्डन मध्ये. तो त्याच्यात ऑटोमॅटिक मोटर आहे. आमचा बेस्ट सेलर आहे. असं आहे. धन्वंतरीच्या मूर्त्या ते 3 ते 4 साईज मध्ये येतात. सर्व साईज मध्ये मिळून जाणार. कुबेरामध्ये सर्व साईजचे कुबेर मिळून जातील. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. परत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मी परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलोय दिवाळी शॉपिंगचा. तर ब्लॉग पूर्ण पहा आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. तर मी आता गंगा घाटवरती आलेलो आहे. आता इथं आपल्याला दिवाळीसाठी काय काय व्हरायटी मिळून जाणार आहे तर आता तुम्हाला हे दाखवून देतो. तर गंगा घाटवरती आले तर आपल्याला इथं पंत्यांची व्हरायटी पाहायला मिळून जाते. तर पंत्यांचे भरपूर स्टॉल आहे. तर तुम्ही समोर पण पाहताय, समोर पण आपल्याला भरपूर पंत्यांचे स्टॉल लावलेले आहे आणि भरपूर इथं आपल्याला व्हरायटी पण मिळून जाणार आहे. तर भरपूर व्हरायटी इथं तुम्ही भरपूर स्टॉल वाले बसलेले, भरपूर जण बसलेले आहेत असं इथं. तर तुम्ही हे पण पाहू शकताय. भरपूर पंतेवाले मिळणार तुम्हाला या ठिकाणी. हे पण पाहू शकताय आणि त्याच्यामध्ये व्हरायटी पण आपल्याला भरपूर पाहायला मिळणार. तुम्ही हे पण पाहू शकता. पंत्यांमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे. आता आपल्याकडे आता पंत्यांमध्ये काय काय व्हरायटी मिळणार? आपल्याकडं तुम्ही सांगितल्या तेवढ्या जातीच्या व्हरायटी आहेत. नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत आपल्याकडं. आता मला दाखव तुझ्याकडे काय काय व्हरायटी मिळणार. ह्या पा डिझाईनचे तुम्ही बघू शकताय. हे बा कशी जाते पंते आपल्याकडे? आपल्याकडे घेतल्या तर अशी 40 रुपये डझननी भेटत. त्या अनासे शेकड्यावर घेतल्या 150 रुपयाचे 100 राहतात. हे पा कशी जाते? काय डझन जाते? 40 रुपये. कोणची पण घ्या. कोणते पण घ्या. हा 40 रुपये. हे पा अजून पुढे असे पण डिझाईन मिळून जाणार. सर्व सारखाच आहे का? सर्व अजून पुढे आहे ना, भरपूर आहेत ना. हे बा छोट्या पंत्यांचा छोट्यामध्ये पण येत. ह्या 20 रुपये डझन आहे. 20 रुपये डझन. हा हे बा छोट्यांमध्ये पण येत. जशी घेतली तशी आपल्याकडे. हे बा हे बा आणि याच्यात कलर पण मिळून जातात आपल्याकडे. कलर पण त्या पण आहे ना आपल्याकडे. हे बा बघू शकता. कलर पण दाखव ना कसे मिळणार. हा बघू शकताय तुम्ही. कलर पण त्या पण बघू शकताय. कलर आहे का? हे कसे डझन जातात आपल्याकडे? हे आपल्याला सिंगल पॅकेट घ्यायचं राहिलं तर 20 रुपयाला पॅकेट भेटतंय. आणि होलसेल मध्ये लागत असेल तर 10 रुपयाला भेटत. 10 रुपयाला मिळणार. हा याच्यात डिझाईन पण मिळणार आहे का? हा वेगवेगळी डिझाईन राहते. हे बा बघू शकता. हे बा बघू डिझाईन मिळणार. बघू शकताय तुम्ही. हे बा हे बा बघू शकताय. बघू शकताय तुम्ही. अजून हे बा अशा पण डिझाईन तुम्ही तुम्ही पाहून बोर होऊन जाशाल एवढ्या डिझाईन आता आपल्याकडे. याचं सर्वांचं म्हणजे डिझाईन घेतलं सर्वांचं रेट सारखाच आहे. सारखाच कोणची पण घ्या तुम्ही. ओके. अजून पुढे बोळके जसं घेतलं आता आपल्याला रिटेल मध्ये राहतं 60 रुपये पॅकेट. हाच होलसेलला घेतला तर 40 रुपयाला भेटेल. हे 60 रुपयाला पॅकेट आहे. हा 45 ला भेटेल. डिझाईन दाखव ना. बोळकेची डिझाईन कशी काय? बघा हे हाताने बनवलेली डिझाईन आहे. हा ही पण हाताने बनवलेली. अजून डिझाईन दाखव. हा हे पहा बघू शकताय तुम्ही. असे पण आणि कलर कसे जातात? कलरचे आपण हा 60 रुपयाला पॅकेट आहे. मिक्स कलर येतो 60 रुपयाला. हा अजून हे पुढे काय वरती काय राहतं? तुम्ही बघू शकताय. नारळ आहे. दिवा ठेवायचा आहे. हा तुळशी जवळ दिवा ठेवायचा. हा आणि त्याच्यात पण 3-4 जातीच्या व्हरायटी आहे. बघू शकताय तुम्ही. व्हरायटी पण म्हणजे तुझ्याकडे भरपूर आहेत. तर मित्रांनो आता तुम्हाला पंत्यांची व्हरायटी दाखवली. आता तुम्हाला झाडू दाखवणार आहे की आपल्याला झाडू कुठे चांगले मिळणार आहे कमी भावात. ठीक आहे. तर आता ब्लॉग पूर्ण पाहत राहतो. मी आता आलेलो आहे गणेशवाडी या ठिकाणी मुंजोबा महाराज चौक. तर तुम्ही हे पाहू शकता. मुंजोबा महाराजचं मंदिर आपल्याला पाहायला मिळून जातं. त्याच्या समोर आपल्याला झाडूचा शॉप पाहायला मिळून जातं. प्रेरणा बाबू भंडार या नावाने. आता या मावशींकडे आलोय आता. तर इथं आपल्याला अशा प्रकारचे इथं झाडू मिळून जाणार आहे. हे बघा हे पण पाहू शकता. अशा प्रकारचे इथं झाडू मिळून जाणार आहे. खराटे मिळून जाणार आहे. टोपल्या पाहिजे तर टोपल्या मिळून जाणार आहे. ते पण होलसेल भावामध्ये. तर आपल्याकडे काय काय मिळून जाणार झाडूचे प्रकार आम्हाला दाखवा तुम्ही. झाडूचे प्रकार आमच्याकडे हा एक आहे. ओके. हा कसा जातो झाडू? हा 20 रुपयाला जातो. 20 रुपये. आणि हा 10 रुपयाला जातो. अच्छा सगळ्यात छोटा आहे का आपल्याकडे? हो सगळ्यात छोटा आहे. ओके. आणि आता पुढचा कोणता आहे ना झाडू?
हा 30 रुपयाला जातो. हा 30 रुपयाला जातो. ओके. अजून पुढे हा 60 रुपयाला जातो. हा 60 रुपयाला जातो. आणि वरती आपल्याला हे काय केलेलं आहे? हे कंगन म्हणता याला. कंगन म्हणता का? हो. ओके. आता पुढे त्याच्या पुढे आणि हा पण 60 रुपये होलसेल. हा पण 60 रुपयाला आहे का? ओके. आणि याला काय डिझाईन म्हणता आपलं? याला दंडा म्हणतात. दंडा म्हणता का? ओके. अजून पुढे काय येणार आहे? हा झाडू येईल. हा एक आहे ना, असा थोडा मोठा आहे ना? हो. याचा रेट 30 रुपये. 30 रुपये का? याला पण काही नाव दिलंय काय? नाही, याला लांब झाडू म्हणतात. लांब झाडू म्हणता का? हो. ओके. आता सुपडे दाखवा आम्हाला. हे 130 रुपयाला होलसेल आहे. 130 रुपयाला. साईज वेगवेगळी आहे काही? हो. ओके. अजून आणि हे 150 रुपयाला आहे. हे 150 रुपयाला आहे का? हे त्याच्यापेक्षा मोठं आहे. हो. ओके. याच्यात तुम्ही सुपड्यावर कलर पण करून देता का? असं काही नाही दादा. नाही ना? असेच मिळतात हो, तुमच्याकडे? असेच मिळतात. ओके. अजून पुढे टोपलीन मध्ये कशी व्हरायटी मिळणार आहे? टोपलीन मध्ये ही 60 रुपये होलसेल. 60 रुपये होलसेल आहे का? हो. ओके. ही 70 रुपये. 70 रुपये. ही 50 रुपये. 50 रुपये. ही 120 रुपये. ही 120 रुपये. ही प्लास्टिक मिक्स आहे याच्यामध्ये. असं आहे का? हो. ओके. अजून याच्यापेक्षा मोठी पण येणार आपल्याकडे? ही 160 रुपये होलसेल आहे. 160 रुपये होलसेल आहे का? हो. ही 150 रुपये. ही 150 रुपये आहे का? हो. ओके. ही 180 रुपये. 180 रुपये. हो. ओके. याच्यात तुमच्याकडे रिटेल पण घेऊ शकता ना कोणी पण? म्हणजे एक पीस पाहिलं तर एक पीस पण मिळून जातो ना आपल्याला? हो, भेटतो ना. त्याच्यात काही रेट मध्ये काही फरक राहतो का? नाही, काही नाही. नाही, 5 रुपयाच्या वर नाही. असं आहे का? हो. 5 किंवा 10 रुपयाच्या वरती. ठीक आहे. तर मित्रांनो, नक्की या मावशींकडे आपल्याला व्हरायटी भरपूर मिळून जाते आणि ते पण तुम्हाला इथं मिळणार आहे होलसेल भावामध्ये या मावशींकडे. तर नक्की या एक वेळा भरपूर झाडूची व्हरायटी मिळून जाते तुम्हाला. ठीक आहे. तर मावशी, यांच्याकडे झाडू कसे मिळून जातात आपल्याला? झाडू खूप छान मिळतात. खूप छान राहता का? हो. आणि यांची क्वालिटी कशी राहते झाडूची? क्वालिटी पण छान आहे एकदम. क्वालिटी पण चांगली आहे. हो. आणि सर्वात मेन यांचे रेट कसे राहतात? रेट फिक्स आहे त्यांचे. ओके. हा. पण रेट चांगले राहता ना असे? हो, व्यवस्थित आहे. म्हणजे इतर लोकांपेक्षा रेट कसे राहतात? चांगले चांगले. चांगले राहता ना? हो. तर सर्वांनी इकडे घ्यायला यायला पाहिजे का? यायला पाहिजे. यायला पाहिजे ना? हा. तर मित्रांनो, आता तुम्हाला झाडू दाखवले. आता तुम्हाला फरसाण कुठे होलसेल भावात मिळेल दिवाळीसाठी, तर आता तुम्हाला हे दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे द्वारका फरसाण या ठिकाणी. तर तुम्हाला इथं गर्दी पण दाखवून देतो पहिले. तर तुम्ही इकडे गर्दी पण पाहू शकता. भरपूर आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळून जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला फरसाण पण क्वालिटीचा पाहायला मिळून जातो आणि ते पण होलसेल भावामध्ये. तर तुम्हाला याचं घारपुडे घाट या ठिकाणी अशोक स्तंभाजवळ इकडनं पण येऊ शकताय तुम्ही. हा रोड जातो आपला रामवाडीकडे आणि यांचे रेट पण तुम्ही पाहू शकताय. बघा तुम्ही रेट पहा. 180 रुपये किलो. तर तुम्हाला 180 रुपये किलो इथं फरसाण पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला इथली व्हरायटी पण दाखवणार आहे. त्याच्यासाठी ब्लॉग पूर्ण पाहत राहा. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं एवढे प्रकारचे इथं फरसाण पाहायला मिळून जात आहे. तुम्ही फरसाण पण पाहू शकताय. हे बघा, मधी पण फरसाण आपल्याला पाहायला मिळून जातोय. तो भैया अभी ये कौन सा फरसाण है? इंदौरी तिखट. इंदौरी तिखट. इसके बाद ये नासिक चिवड़ा. ओके. और ये पुदीना फ्लेवर है अपना. ओके. ये लहसुन. लहसुन. ये नडियाड़ी भूसा. और ये कौन सा आता है? ये मक्का है. मक्की चिवड़ा. बरोबर. और ये गोल्डन है. गोल्डन है. तिखट मिक्स. ओके. और ये टमाटो फ्लेवर है. टमाटो फ्लेवर है. टमाटो फ्लेवर भी मिल जाता है क्या आपके पास? ओके. ये कौन सा आने वाला ये है? मद्रास टिकट है. मद्रास टिकट है. और ये नवरत्न है. नवरत्न मीठा. ओके. ठीक है. और अंदर भी है क्या आपके तरफ? है ना. कौन सा आने वाला भी? ये रेगुलर मिक्स है अपना. ओके. और ये कोल्हापुरी है. कोल्हापुरी है. सेव भी मिल जाता है? ये सेव भाजी की सेव अपनी. भाजी की सेव है. ये जाड़ी वाली है. चार सेव. ये भावनगरी है अपनी. भावनगरी है. ये खारी बूंदी है. ओके. ये कौन सी ये रहती है? अपनी 0 नंबर सेव मखमल. 0 नंबर. ये भावनगरी बीकानेरी बारी वाली. ओके. और ये कौन सा आता है? ये आधा नंबर. आधा नंबर. इसके बाद ये 1 नंबर है. 1 नंबर सेव. ओके. और ये अपनी 2 नंबर सेव है. 2 नंबर सेव है. इसके बाद ये अपनी लहसुन सेव है. लहसुन सेव है. लहसुन सेव भी मिल जाती है आपके तरफ? अरे वाह वाह. और ये पापड़ी. ये अपनी पापड़ी है. और इसके बाद ये गाठी. ये अपनी गाठिया है. ओके. और इसका भाव क्या आता है अपनी तरफ? 180 रुपए किलो. 180 रुपए. इसमें से कोई भी चीज लो? हाँ. ओके. और आपके तरफ और आगे क्या मिलने वाला है वो दिखाओ हमको तो. आपको अभी उपवास की वैरायटी दिखाता हूँ. ओके. ये बटाटा चिप्स है अपना. बटाटा चिप्स है. ये कैसे जाता है अपने तरफ? 60 रुपए का पाउच है. 240 रुपए किलो. ओके. और आगे क्या आने वाला है? आगे ये अपना साबुदाना है. साबुदाना.
ये 160 रुपए किलो। 160 रुपए किलो। ओके, और क्या मिलेगा आपके तरफ? और ये अपना बटाटा चिवड़ा मिलेगा। बटाटा चिवड़ा भी मिल जाता है। इसका कैसा है? 50 ला पाउच है, 200 रुपए किलो। 200 रुपए किलो। ओके, और क्या है आपके तरफ? ये अपना variety है बनाना आपके चिप्स है, बनाना चिप्स। 80 रुपए का पाउच है, 320 रुपए किलो। ओके, अजून काय मिळणार आपल्याकडे? काय अजून लोकांना म्हणजे दिवाळीसाठी? ये देखो हमारी चकली अभी चकली है, ये कैसी जाती चकली? 260 रुपए किलो। 260 रुपए किलो। ओके, और उसके बाद ये अपनी सादा वाली है, सादा वाली। ओके, और ये कैसे जाता? ये 200 रुपए किलो। 200 रुपए किलो। ओके, और ये संकल्प वाले कौन सा है? ये अपनी भाकरवड़ी है। अपने पास सोम पापड़ी भी है। सोन पापड़ी भी है। सोन पापड़ी कैसी जाती है अपने तरफ? 160 रुपए किलो। 160 रुपए किलो। और इसमें मीठे में भी और कुछ है क्या अपने तरफ? पास लड्डू मिल जाएंगे। लड्डू भी मिल जाएंगे। हाँ, ओके, ये कौन सा लस? ये बेसन लाडू है, 200 रुपए किलो। ओके, ये देसी घी का है बेसन लाडू, 240 रुपए किलो। ओके, ये लवा लाडू है अपना, 200 रुपए किलो। ओके। इसके बाद ये बूंदी का लड्डू है ये क्या? बूंदी का लाडू है, ओके, 160 रुपए किलो। 160 रुपए किलो। और नीचे ये अपना हलवा में हलवा 200 रुपए किलो। ओके, ये अपनी सोम पापड़ी फ्लेवर वाली 180 रुपए किलो। ओके, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहिली असेल आपल्याला इथे एवढी व्हरायटी मिळून जाते द्वारका फरसाण, म्हणजे तुम्हाला लाडू पासून सर्व काही गोष्टी इथं, चिवडा फरसाण जे पाहिजे ते फक्त 180 रुपये किलो। काही काहींचे रेट कमी पण आहे, जास्ती पण आहे, सर्वांचे रेट पण तुम्हाला सांगून दिले। पण फक्त एक वेळा तुम्ही इथं व्हिजिट करा द्वारका फरसाण या ठिकाणी। तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवणार मी आकाश कंदील आपल्याला कुठे चांगले पाहायला मिळणार आहे, तर त्याच्यासाठी ब्लॉग पूर्ण पाहत राहा। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे साईरात कलेक्शन मध्ये। तर तुम्ही इकडे पाहू शकताय, तर इथं आपल्याला मिळून जाणार आहे अशा प्रकारचे आकाश कंदील, ते पण कमी रेट मध्ये। तर तुम्हाला यायचं आहे मेन रोड या ठिकाणी, मुंदडा मार्केटच्या समोर। नमस्कार दादा। नमस्कार। तर आपल्याकडे कोणते कोणते प्रकारचे आकाश कंदील मिळून जातात? या दाखवतो। दाखवा। छोट्या साईज मध्ये आपल्याकडे कंदील आहे 350 रुपये। ओके, दुसरा आहे त्यात 400 रुपयाची एक व्हरायटी आहे, यात कलर्स मिळतील। ओके, अजून एक व्हरायटी आहे 450 450 गोल्डन मध्ये। ओके, प्लेन व्हाईट मध्ये मल्टी कलर मध्ये दोन व्हरायटी आहे 450। ओके, 300 हा 300 मध्ये येणार आहे का? ओके, छान आहे आकाश कंदील, मस्त वाटलं मला। आपण आमचं बेस्ट सेलर कृष्णाचे आहे। ओके, कृष्णाची फ्रेम आहे 700 रुपये। ओके, 350 रुपये। ओके, 300 पॉपअप मल्टी कलर मध्ये। ओके। आणि हा कसा जातो आपल्याला? 300 रुपये। 300 रुपये। ओके, आणि त्याच्यानंतर जो इकडे दाखवला आपण तो, ती एकच रेंज आहे 300 रुपये। 300 रुपये का? अजून पुढे अजून काय व्हरायटी मिळणार आपल्याकडे? आमच्याकडे वुडन मध्ये पॅटर्न आहेत, ते पण दाखवा ना आम्हाला। वुडनचे पॅटर्न बघूया। वुडन मध्ये आपल्याकडे व्हरायटी मिळेल 450 रुपयापासून। 450 रुपयापासून आहे का? दुसऱ्या व्हरायटी मध्ये कलर्स वेगवेगळे आणि व्हरायटी मध्ये तुम्हाला मिळणार आहे। ओके, आणि हा कसा जातो आपल्याकडे? हा छोटा पीस मध्ये जस्ट 150 रुपीज। 150 रुपीज का? ओके, Digital- त्याच्यात तुम्हाला आपल्याला स्टार चमकता म्हणे असं म्हणे? हो, याच्यात बल्ब लावलं वेगवेगळे स्टारचे शेड्स तुम्हाला चमकतील। ओके, आणि आमचं बेस्ट सेलर आहे डिजिटल आकाश कंदील। हा डिजिटल म्हणजे फिरतो का? फिरतो, याच्यात ऑटोमॅटिक मोटर आहे, आमचा बेस्ट सेलर आहे। असं आहे का? नाही, खूप छान आहे। आणि हा काय प्राइस भेटतो आपल्याकडे? हा 1100 रुपये। खूप छान वाटलं मला, काहीतरी नवीन पण पाहायला मिळालं आहे त्याच्यामध्ये। इकडे पण पाहू शकता, इकडे पण भरपूर आकाश कंदील आहे, जे बाहेर दाखवले त्याच्यामध्ये कलर पाहायला मिळत आहे। हा पण खूप छान, म्हणजे एकदम खूप आकर्षक आकाश कंदील आहे मित्रांनो, आणि सिंपल सोबर एकदम छान आहे रेड कलर मध्ये। त्याच्यानंतर तुम्ही हे पण पाहू शकता, भरपूर इथं कलर डिझाईन आहे, तर तुम्हाला मध्ये व्हरायटी आपल्याला भरपूर पाहायला मिळून जाते। तर मित्रांनो, आता तुम्ही आकाश कंदील पाहिले, आता तुम्हाला पितळी महालक्ष्मीच्या मूर्त्या दाखवतो, तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नाशिक भांडी बाजार या ठिकाणी, ज्ञानेश्वर शंकर आंबेकर तांबे पितळी होलसेल व्यापारी यांच्याकडे। तर इथं आपल्याला मिळून जाणार आहे होलसेल भावामध्ये महालक्ष्मीच्या मूर्त्या, कुबेरच्या मूर्त्या। तर याच्यासाठी आपण इथं आलेलो आहे मित्रांनो। आता हे शॉपचे ओनर आहे, तर नमस्कार काका। नमस्कार। तर आता दिवाळीमध्ये काय व्हरायटी मिळणार आपल्याकडे? तर मी राजेश ज्ञानेश्वर आंबेकर, आमचं ज्ञानेश्वर शंकर आंबेकर भांडी बाजारातलं दुकान आहे। दिवाळीसाठी आपल्याकडे 4 दिवसासाठी पूजनासाठी ज्या पितळी वस्तू लागतात त्या बहुतेक म्हणजे 90% आम्ही आमच्या दुकानात उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे वसुबारसच्या दिवशी गाय वासरू पण आमच्याकडे सर्व साईजचे आहे, 250 पासून तर मोठ्या साईज पर्यंत 4-5 हजार रुपयापर्यंत पण आहे। तसंच धनत्रयोदशीच्या दिवशी
धन्वंतरीचं पूजन करतात, तसंच धनाचंही पूजन करतात. तर धन्वंतरीच्या मूर्त्या पण छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्व साहित्य उपलब्ध आहे. म्हणजे 600-700 रुपयापासून तर 2-3 हजार रुपयापर्यंत पण सर्व मूर्त्या उपलब्ध आहेत. आता कशा कशा मूर्त्या मिळणार आपल्याला? हो, धनतेरसच्या दिवशी धनतेरसचं पूजा करताना धनतेरसच्या धन्वंतरीच्या मूर्त्या ते 3 ते 4 साईज मध्ये येतात. ओके. त्या साधारण 1200, 1100-1200 रुपयापासून मिळतात. छोट्या 400 रुपयाला मिळतात. ओके. तर 3-4 हजार रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकतात. ओके. पुढे अजून धनतेरसच्या नंतर लक्ष्मीपूजन असतं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि श्रीयंत्राचं पूजन, श्रीयंत्र पूजन याचं पूजन करतात. तर दोन्हीच वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत. याच्यामध्ये सर्व साहित्य ठेवण्याचा आम्ही दुकानात प्रयत्न केलेला आहे. ओके. कुबेरचं पण केलं जातं ना त्याच्यामध्ये? हो, कुबेर पूजन पण करतात. लक्ष्मी पूजन, कुबेर पूजन, श्रीयंत्र पूजन, कुबेर यंत्र पूजन ते पण केलं जातं. कुबेरची मूर्ती दाखवा आता आपण. ही कुबेराची मूर्ती आहे. ही कुबेर आहे. हा एक प्रकारचा कुबेर आहे. कुबेरामध्ये पण सगळ्या साईजचे कुबेर आहेत. सर्व साईज मध्ये मिळून जाणार आहे का? कुबेरामध्ये सर्व साईजचे कुबेर मिळून जातील. लहान मोठे सर्व साईजचे आहेत. तरी पण याची प्राइस काय स्टार्टिंग होणार आपल्याकडे? स्टाईल तसे 250 पासून कुबेराच्या मूर्त्या उपलब्ध आहेत. 250 पासून आहे. तर मोठे 2500, 3000, 4000 पर्यंत पण उपलब्ध आहेत. ओके. आणि पुढे अजून? कुबेर पूजनानंतर पाडवा, त्या दिवशी सरस्वती पूजन करतात. होळी पूजन आणि सरस्वती पूजन केले जाते पाडव्याला. ओके. तर त्याच्यासाठी सरस्वतीच्या मूर्त्या पण आमच्याकडे उपलब्ध आहेत. तसंच पाडव्याला गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती पूजन केले जाते. तर तिन्हीच्या मूर्त्या पण आमच्याकडे सर्व साहित्य उपलब्ध आहे. आता मूर्ती कशी आहे? सरस्वतीची मूर्ती दाखवा. सरस्वतीच्या मूर्त्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत आहे. म्हणजे 400-500 रुपयापासून तर 2-3 हजारापर्यंत पण आहे. मोठ्या घेतल्या तर 4-4.5 हजार रुपयापर्यंत पण उपलब्ध आहेत. ओके. सर्व साहित्य मूर्त्या उपलब्ध आहेत. हे सर्व दिवाळीला लागणार आहे? दिवाळी लागणार आहे. तसेच दिवाळीसाठी आता नवीन पितळी पंट्या पण आलेल्या आहेत. ओके. पितळी पंती पण मिळून जाते का आपल्याकडे? आपल्याकडे सहसा सगळीकडे मातीच्या पंट्या मिळतात. आमच्याकडे पितळी पंट्या पण चांगल्या साहित्य उपलब्ध आहेत. ओके. आणि म्हणजे कायमस्वरूपी नंतर पण वापरू शकतो? कायमस्वरूपी कायमस्वरूपी तुम्ही ठेवू शकतात. लाईफ लॉंग असतं हे. आणि याची स्टार्टिंग कशी होऊन जाते आपल्याकडे? ह्या मूर्त्या, ह्या पितळी पंट्या 200-250 रुपयापासून तर 350-400 रुपयापर्यंत 2-3 साईजच्या आहे. असं आहे का? त्याच्यातही म्हणजे घेतल्या कशा? त्याच्यातही 4-5 प्रकारच्या पंट्या येतात. डिझाईन फरक पडणार ते? ते फरक पडतो. पॅटर्न मध्ये फरक पडतो. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं असेल आपल्याला भरपूर आता इथं मूर्त्यांची व्हरायटी पाहायला मिळून गेली. आपल्याला महालक्ष्मीच्या मूर्त्या पाहायला मिळाले, कुबेरच्या मूर्त्या पाहायला मिळाले, बरंच काही इथं व्हरायटी मिळून गेलेली. तर हा ब्लॉग पण कसा वाटला तर नक्की कमेंट करा. आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.